काय ग, आईची आठवणी नाही तुला आता? किती दिवसांनी आलीस बघ माहेरी. सगळं बरं आहे ना आता घरातलं? होय आई, काय आता लग्नाला 14-15 वर्ष झाली आणि पहिल्यांदा बघितलंयस की ग, किती फोन करायचे मी तुला. आई असं झालं, ह्यानी असं करायला लागल्या, सासू असं केल्या बघ, मला ह्या घरात राहायचंच नाही बघ, मला घेऊन जा, मला संसारच नकोय. पण तुझं मात्र एकच, काय नाही तिथंच राहा, आपलं घर सोडायचं नाही. लय राग यायचा अगं मला तेव्हा तुझा, पण आता कळतंय की तू का मला तसं सांगायचीस. त्यावेळेस तुझं वय पण कमी होतं आणि तुला तेवढी समज पण नव्हती, आणि आम्ही पण त्यातनं चालू की ग. आणि त्याच अनुभवातनं मी तुला सांगत होते, जर आता धरून राहिलीस की पुढं सगळं चांगलं होणार आहे. अगं आई, तेव्हा तग धरला म्हणून आज माझा संसार टिकून आहे. अगं मला त्यावेळेला असं वाटायचं की माझी आई मला घेऊन जात नाही, तिचं माझ्यावर प्रेमच नाही आहे, तिला मी जडच जाते, लय राग यायचा. पण त्यावेळेला जर तू प्रेम दाखवलं असतंस ना, आज माझा संसार चांगला झाला नसता. पण हे मला आत्ता कळतंय. अशा हे बघ, प्रत्येक आईचं आपल्या मुलीवर प्रेम असतंच, पण अशा कितीतरी आई आहेत की नाही ग, की त्या पोरीच्या म्हणजे आंधळ्या प्रेमापोटी नकळत त्या पोरीचा संसार मात्र करतात. म्हणजे हे बघ, आई जर प्रत्येक वेळेला उचलून चल मला काय माझी पोरगी जड नाही म्हणून घेऊन जायला लागली, तर ती पोरगी संसारात तडजोड करणं, त्या नवऱ्याला समजून घेणं, सासू सासऱ्याला तोंड देणं किंवा त्या परिस्थितीतनं खंबीर बनणं, अशी ती पोरगी बनणारच नाही ग. ती त्यातनं काही शिकणारच नाही. मग तिला आई चांगली वाटेल, आईला पोरगी चांगली वाटेल, पण मग तिचा संसार गेलाच की ग, तुटलाच की ग. मग हे काय काय आहे ना, कळत नाही की नाही ग. पोरींनाही कळत नसते, वयानुसार त्यांना कळतंय, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असता. पण ह्या आईनं जर नीट समजावून सांगितलं तर कितीतरी पोरींचे संसार टिकतील आणि चांगले होतील की नाही. अगं कुठल्याच आईला वाटत नाही ग आपल्या लेकराचा संसार तुटावा, पण हे एका आईलाच कळायला पाहिजे की कधी तिच्यावर प्रेम करायचं आणि कधी तिचा कान पिळायचा, कुठलं कापड सुईनी शिवायचं आणि कुठलं दाबनानी. हे जर आत्ताच्या काही आयांना कळलं ना, तर कितीतरी पोरींचे संसार वाचतील बघ. होय गाई, कारण प्रत्येक मुलीचा आपल्या आईवरती असं डोळे झाकून विश्वास असतोय ग, आणि आईनंच त्या मुलीच्या प्रेमापोटी जर काही चुकीचं सांगितलं तर पोरी तसंच ऐकणार की ग.